भागातील गटार व्यवस्था करण्यासाठी ही निवडणूक आहे. शहरातील कॉन्क्रीट आणि डांबरीचे रस्ते झाले, परंतु उर्वरित राहिलेले रस्ते पूर्ण करण्यासंदर्भातली ही निवडणूक आहे. शहरामध्ये सगळ्या भागामध्ये सीसीटीव्ही चे कॅमेरे लावण्यासाठीची ही निवडणूक आहे. एक सुसज्ज असा क्रीडा संकुल आणि वेगवेगळ्या क्रीडा व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही निवडणूक आहे. बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक आहे. संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी ही निवडणूक आहे. भुयारी वीज वाहिन्या करण्यासाठीची ही निवडणूक आहे. आपल्या भागामध्ये जे काही झोपडपट्टी आहे त्याचं निर्मूलन करण्यासाठी ही निवडणूक आहे. गोरगरिबांसाठी अल्प दरामध्ये बहुउद्देशीय सभागृहासारख्या काही सुविधा निर्माण करण्यासाठी ही निवडणूक आहे. आणि जी विस्थापित मंडळी शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून स्थापित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पोलीस स्टेशनच्या समोर जी काही नगरपालिकेची इमारत होईल त्या भागामध्ये आपण एक चांगलं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं करून त्या विस्थापित मंडळींना स्थापित करण्यासाठीची निवडणूक आहे. आणि अशा सगळ्या कारणासाठी या निवडणुकीला सामोरं जात असताना नदी सुधार सारखा प्रकल्प, त्याचबरोबर सर्व सुशोभीकरण करणं, स्वच्छता गृहाचा विषय मार्गी लावणं, तो मार्गी लागलेला आहे. परंतु आता विरोधकांना बोलायचं काहीच नसल्यामुळे प्रत्येकच विषयावर बोलतोय हे आपणच पूर्ण करणार आहोत. आणि या सगळ्यासाठी या निवडणुकीच्या निमित्तानं मी अतिशय गंभीरपणे माननीय शेट्टी आम्ही सगळेजण गंभीरपणे या निवडणुकीला सामोरे जातोय. आपण मागे राहिलो ही खंत तुमच्या माझ्या मनामध्ये आहे आणि ती दूर करण्याची ही निवडणूक आहे. आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी येत्या 2 तारखेला या सगळ्या उमेदवारांना मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान मी नक्की करेन. सगळ्यांना मगाशी उल्लेख झाला की टीका करू नये, टीका करू नये. त्याप्रमाणे सगळ्यांनी बोलल्याप्रमाणे टीका केली नाही त्याबद्दल तुमचे आभार. विरोधकांना टीका करता आली नाही म्हणून त्यांचे आभार. आणि ही निवडणूक अतिशय शांततेने पार पडतीये त्याबद्दल सर्वच उमेदवारांचा आभार मानायला काही हरकत नाही. परंतु विचाराची लढाई आपण विचाराने निश्चितपणे जिंकू. आम्ही मोठ्या मनाचे आहोत. आम्ही ज्यावेळी निर्णय घेतले त्यावेळी कधी पाठीत खंजीर खुपसणं आमचं काम नाही. आम्ही लढतो, समोरून लढतो आणि मित्र झालो तर मित्रासारखंच काम करतो. परंतु समोरची मंडळी खरंच मैत्रीमध्ये मैत्री करतात का हे आता तपासायची आवश्यकता आहे. मी नक्की सांगेन दिलेला आदेश प्रत्येक ठिकाणी पाळणारा मी कार्यकर्ता आहे. आणि नेते जो निर्णय घेतील तो शिरसावंत मानून प्रक्रिया पुढे नेणारा मी नेता आहे. माझी नियत साफ आहे, तुमची नियत साफ आहे हे सांगा. आणि या माध्यमातून मी एवढंच आवाहन करेल, एक साथ नीतीनं या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी. मी स्वतः शेटजींचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं आहे, परंतु या वयामध्ये सुद्धा आमच्या बरोबरीने शेटजी सुद्धा सगळीकडे प्रत्येक भागामध्ये जात आहेत आणि आमची सगळी धडपड ही तुमच्यासाठी चाललेली आहे. उमेदवार निवडून आणणं हे माध्यम आहे, परंतु उद्दिष्ट मात्र तुमच्या सगळ्यांच्या कल्याणासाठी राहिलेल्या सगळ्या योजना ज्यांचा उल्लेख निर्धारामध्ये आहे ते पूर्ण करण्यासाठी आहे. आणि त्यामुळे ही निवडणूक ही आपली निवडणूक आहे असा निर्धार करून आपण सगळ्यांनी पुढच्या 2 दिवसाची प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. निवडणुकीच्या निमित्तानं आणि म्हणूनच अशा पद्धतीचा पॅनल उभं केलं. या 9 शहराच्या संपूर्ण सुधारणांमध्ये दादांचा महत्वाचा वाटा आहे. कारण निधी मिळवणं तेवढंच सोपं नाही, परंतु तालुक्याचं नेतृत्व आणि शासनावर असणारी महाराष्ट्र शासनावर असणारी पकड किंवा केंद्र शासनाशी असणारे संबंध यापैकी केंद्राच्या वतीनं आणि राज्याच्या वतीनं मिळणारं अनुदान मिळवण्याचा जो प्रयत्न असतो तो प्रयत्नाचा भाग दादांच्या रूपाने या ठिकाणी अतिशय महत्वाचा ठरतो. म्हणून त्या ते कुठल्याही कामाला नाही म्हणत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठलंही काम असलं तरी सुद्धा त्याला सांगितलं घेतलं जात आहे. आरोग्याच्या सगळ्याला अनुभवाला मागच्या सभेत सुद्धा आम्ही सांगितलं. आता काही गोष्टी विशेष घडत असतात, नेहमीच चाललेल्या असतात, मागण्या नेहमीच असतात, त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात तयारी असते. मगाशी सभेमध्ये महत्वाची गोष्ट श्री स्वामी समर्थ मंदिराच्या विषयी बांधकामाविषयी कुठेतरी आम्ही दाखवायचं आणि काहीतरी करायचं. मला लक्षात आलं, मला आम्हाला टीका करायची नाही, परंतु स्वामी समर्थाच्या ज्या जागेवर मागणी केली
त्या जागेचा वाद